ओके ठीक आहे मला नेक्स्ट पॉइंट घ्या. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. एक्स अँड वाय. ओके आता मला समजून घ्या काय उद्योग आहे. तुम्हाला हे इक्वेशन माहिती आहे आपण कालपर्यंत वापरत होते होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय काय रे. ए स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू 0. हे कोणतं इक्वेशन आहे. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 बरोबर आहे. हे आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 बरोबर आहे. यात प्रत्येक टर्मची डिग्री 2 आहे. जर आता याच्यामध्ये मी चेंज करतो बघा. ए स्क्वेअर प्लस 2hxy प्लस dy स्क्वेअर हा होमोजिनियसचा पार्ट आहे बरोबर आहे. प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये काय झालं पाहून घ्या बरं का. हे होमोजिनियस आहे का. याची डिग्री किती 2. याची डिग्री 1 + 1 2. याची डिग्री इथे x हा एकच व्हेरिएबल म्हणजे डिग्री. इथे y हा एकच व्हेरिएबल म्हणजे डिग्री आणि c ची डिग्री म्हणजे इथे हायएस्ट डिग्री 2 आहे बरोबर आहे. आणि डिग्री सेम आहे का. सेम यायची ना डिग्री 2 तशी तर डिग्री सेम आहे का नाही. पण याच्याबद्दल आपण म्हणू शकतो की हायएस्ट डिग्री किती आहे. तर याला म्हणायचं याच्यामधला हा जो काही पार्ट आहे हा होमोजिनियसच आहे पण बरोबर आहे. पण या इक्वेशनला आपण म्हणतो जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन म्हणजे काय. डिग्री 2 डिग्री 1 डिग्री 0 बरोबर आहे. सगळ्या टर्म येणार. होमोजिनियस म्हणजे फक्त एवढ्याच टर्म येणार आणि याला जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. अडचण अरे अडचण ओके मग यात लिहा. द इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस dy स्क्वेअर होमोजिनियसचा पार्ट दिला प्लस पुढे काय घ्यायचा प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 is general second degree equation in x and y where at least one of the AHB is not 0. म्हणजे हे जे इक्वेशन आहे कोणतं ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 याला आपण आता काय म्हणणार जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. होमोजिनियसचा पार्ट आपला स्टडी करून झालेला आहे. आता होमोजिनियस पुढे फक्त एक्स वाय आणि कॉन्स्टंट टर्म आली तर याला म्हणायचं जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. आणि पहा होमोजिनियसला पण ही अट होतीच ना
की ए, एच आणि बी पैकी एक जण तरी नॉन झिरो पाहिजे. तिन्ही जर झिरो असतील तर विषय संपतो. इथे पण तुम्ही तिन्ही झिरो घेतले तर स्क्वेअर टर्म संपून जातात, बरोबर आहे. डिग्री 1च्या टर्म उरतात. त्यामुळे स्क्वेअर टर्म पैकी किंवा डिग्री 2च्या टर्म पैकी एक तरी टर्म शिल्लक पाहिजे. अडचण बोला बरं. अरे समजलंय जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. ओके, खाली घ्या. थेरम. आता थेरम काय एवढा इम्पॉर्टंट नाहीये, आला तरी काय एवढं विशेष नाही याच्यामध्ये प्रूव्ह करण्यासाठी. थेरम घ्या. द कंबाईन इक्वेशन of two lines the combined equation of two lines is a general second degree equation in x and y. Okay, वातावरण theorem नीट. The combined equation of the line is, आता लाइन पासिंग थ्रू ओरिजिन म्हटलंय का? अरे म्हटलंय का? म्हणजे आता जनरल लाईन्स ओरिजिन मधनं पास असल पण नसल पण, दोघांपैकी एक असेल दोघांपैकी एक नसल किंवा दोन्ही नसतील, काही गॅरंटी नाही. म्हणजे जनरल लाईन्स या ओरिजिन मधनं पास होत नाहीये, तर त्यावेळेस त्यांचं कंबाईन इक्वेशन काय असतं? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. आणि जर लाईन्स ओरिजिन मधनं पास झाला तर मग त्यांचं कंबाईन इक्वेशन काय असतं? झाली का? होमोजिनियस इक्वेशन. जर दोन लाईन्स ओरिजिन मधनं पास होत असतील तर त्यांचं कंबाईन इक्वेशन कोणतं असतं? होमोजिनियस इक्वेशन. आणि जर दोन लाईन्स जनरल लाईन्स दिल्या, ओरिजिन मधनं पास होता नाही होता आपल्याला माहिती नाही, तर त्यांचं इक्वेशन काय असतं? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. फरक समजला? मग प्रूफ. लेट आता दोन लाईन्स घ्यायचे आपल्याला. लेट a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0. आता c1 का घेतला? कारण लाईन्स ओरिजिन मधनं पास होत आहेत की रे माहित नाही, याला मी म्हणतो u. u इज a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 अँड v a2x plus b2y plus c2 is equal to 0. मान्य का? दोन जनरल लाईन्स घेतल्या. ओके. बी द सेपरेट इक्वेशन of lines. Be the separate equation of lines. मान्य इथपर्यंत? ओके. मग आता मला काय फाइंड करायचंय रे? कारण काय फाइंड करायचंय? कंबाईन इक्वेशन. Therefore the combined equation is ओके. काय घेणार कंबाईन इक्वेशन मध्ये? u इंटू व्ही इज इक्वल 0 म्हणजे a1x प्लस b1y प्लस c1 इंटू a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू काय?
आणि मला दोन ब्रॅकेटचं घ्यायचंय मल्टिप्लिकेशन. करा बरं मल्टिप्लिकेशन. सर्वात पहिले हा जो a1x आहे तर a2x, या a2x ने तिघांनाही मल्टिप्लाय करा. काय होईल वातावरण? a1 a2 x स्क्वेअर प्लस दुसरी टर्म काय येईल? b1 a2 म्हणजे a2 b1 xy प्लस a2 c1 x. अडचण बोला बरं. आता ओके, सिमिलरली दुसरी टर्म घ्या b2 y, याने सुद्धा ह्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. म्हणजे b2y इंटू a1x काय? a1 b2 xy प्लस b2y इंटू b1y, b1 b2 y स्क्वेअर प्लस b2 c1 y. बरोबर आहे का? आणि फायनली ज्या प्रकारे ह्या दोन टर्मने मल्टिप्लाय केलं त्याच प्रकारे या सी ने सुद्धा तिघांना मल्टिप्लाय करायचं. मग c2 ने मल्टिप्लाय केलं याला प्लस a1 c2 x प्लस b1 c2 y प्लस c1 c2 इज इक्वल टू 0. अडचण बोला बरं. सेकंड ब्रॅकेटच्या तिन्ही टर्म्सने पहिल्या ब्रॅकेटच्या तिन्ही टर्म्सचा मल्टिप्लाय केले. अडचण बोला. ओके, आता हे मला कंबाईन करायचं. मग पाबर कशात पहिले एक्स स्क्वेअरची टर्म कधीच ठेवूया. मग एक्स स्क्वेअरची टर्म कशी झाली? a1 a2 एक्स स्क्वेअर प्लस त्यानंतर एक्स वायच्या टर्म पाहून घ्या तिथे किती आल्या. ही टर्म आहे आणि ही टर्म. दोघांमधनं एक्स वाय कॉमन करता येईल का रे आपल्याला? मग जर दोघांमधनं एक्स वाय कॉमन केला तर शिल्लक काय राहील? a2 b1 प्लस a1 b2 xy. अडचण. त्यानंतर आपण वाय स्क्वेअरची टर्म घेतो. परत वाय स्क्वेअरची टर्म एकच आहे बा. b1 b2 वाय स्क्वेअर. इथपर्यंत अडचण. अरे बाळांनो इथपर्यंत अडचण. हा आता बा एक्स स्क्वेअर झाला, एक्स वाय झाला, वाय स्क्वेअर झाला. त्यानंतर घ्यायचा एक्स. आता एक्सचा टर्म शोधा. ही एक टर्म आहे आणि दुसरी इथे एक टर्म आहे पहा. म्हणजे एक्सच्या सुद्धा किती टर्म आल्या? दोन. परत ह्या दोन टर्म मधनं आपण एक्स कॉमन काढू शकतोय का रे? मग काढा कॉमन दोन टर्म मधनं एक्स. प्लस काय होईल? a2 c1 प्लस a1 c2 x. अडचण. जसं दोन एक्सच्या टर्म तसं वायच्या टर्म शोधा बरं किती आहे? ही एक वायची टर्म आहे, ही एक वायची टर्म. दोघांमधनं वाय कॉमन घेता येईल का? जर दोघांमधनं वाय कॉमन घेतला तर काय शिल्लक राहील? प्लस b2 c1 प्लस b1 c2 इंटू वाय आणि प्लस लास्ट एकच टर्म उरली बा. प्रत्येक टर्मच्या खाली अंडरलाईन झाली, फक्त ही टर्म शिल्लक राहील c1 c2. ती आहे अशीच ठेवली इज इक्वल टू 0. अडचण बोलावर. म्हणजे आधावर करे बाळांनो या इक्वेशनवर किती टर्म मला मोजा? 1 2 3 4 5 6
बरोबर आहे. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन मध्ये किती टर्म मोजा बरं? 6. बरोबर का? पहिली टर्म एक्स स्क्वेअरची, दुसरी एक्स वायची, तिसरी वाय स्क्वेअरची म्हणजे होमोजिनियस आला. त्यानंतर एक्स वाय आणि कॉन्स्टंट म्हणजे कोणतं इक्वेशन? जनरल सेकंड डिग्री. पण आता इथे थोडंसं आपण ऍडजस्ट करून घेऊया. पुट आता अगोदर एक प्रूफ आपण होमोजिनियसला पण घेतला होता, बरोबर आहे. मग आता पुट काय करायचं पहा. A1 A2 ला मी ए पुट करतो. A1 A2 ला ए पुट करायचा. मग B1 B2 ला काय होईल रे? बी. आणि C1 C2 ला सी. म्हणजे तुम्ही याला ए पुट केलं, याला बी पुट केलं आणि याला सी पुट केलं, काय अडचण? आता प्रश्न आला या 3 टर्मचा आणि 3 टर्म पाहून घ्या. ती सिंगल टर्म नाही, 2 टर्मचं कॉम्बिनेशन आहे, बरोबर आहे. मग पहिली टर्म तुमची कोणती आहे? A2B1 प्लस A1B2, बरोबर का? ओके, त्याला मी पुट करतो 2H. नंतर पुढची टर्म A2C1 प्लस A1C2, याला पुट करतो मी 2G. 2 का घेतो समजतं का प्रत्येकाला? कारण ते 2 टर्म येऊ राहिला ना, ऍडिशन येऊ राहिली 2 टर्मची, म्हणून 2 चालला तिथे. आणि ओके, आणि शेवटी अँड B2C1 प्लस B1C2, याला पुट करतो मी 2F. म्हणजे याला 2H, याला 2G, याला 2F. 2 का घेतला समजतंय का? या बाकीच्या टर्मला का नाही 2 घेतला? कारण ती सिंगल टर्म आहे. पण ह्या मात्र 2 टर्मचं काय आहे? कॉम्बिनेशन आहे. ओके, देअरफोर आता याला इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवा. वरच्याला इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवा. देअरफोर इक्वेशन 1 बिकम्स काय होईल तो? x² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. आणि बाळांनो हे काय? तर तुम्ही वरती काय म्हटले? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इज द जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. आणि तुम्हाला काय प्रूव्ह करायचं होतं पहा बरं. काय प्रूव्ह करायचं तुम्हाला? की कंबाईन इक्वेशन काय आलं पाहिजे? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आलं का? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन म्हणजे तुम्ही जर कोणत्याही 2 लाईन्स घेतल्या आणि यांचं जर कंबाईन इक्वेशन फाइंड केलं तर 2 केस होतात. जर त्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधनं पास होत असतील तर काय येतं आन्सर? अरे जर दोन्ही लाईन्स ओरिजिन मधनं पास होत असतील तर कंबाईन इक्वेशन काय येतं? होमोजिनियस. आणि जर दोन्हीपैकी एक जरी लाईन ओरिजिन मधनं पास होत नसेल तर मात्र त्यांचं कंबाईन इक्वेशन काय येतं? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. अडचण? अरे अडचण. ओके, इथपर्यंत ओके. हा, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बरं का. आता थेरम संपलं. आता नीट ऐका फक्त, लिहू नका लिहू. मी इक्वेशन लिहितो बा. होमोजिनियसचा पहिले विचार करूया, नंतर मग जनरल सेकंड डिग्रीचा विचार करूया. हे बा, कोणत्याही 2 लाईन्स घेतल्या, 2 लाईन्स पासिंग थ्रू. आता हा टॉपिक इम्पॉर्टंट नीट आहे. 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. तर मला सांगा याचं कंबाईन इक्वेशन काय आहे?
होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. मान्य आहे का प्रत्येकाला? अरे मान्य आहे की प्रत्येक जर आपण कोणत्याही दोन लाईन्स घेतल्या पासिंग थ्रू ओरिजिन तर यांचं कंबाईन इक्वेशन काय असणार आहे? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. आणि उलटा पण असणार की तुम्ही जर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 घेतलं आणि त्यापासून जर सेपरेट इक्वेशन फाइंड केले तर आपल्याला दोन लाईनचे इक्वेशन भेटतात जे पासिंग थ्रू ओरिजिन आहे. तर त्याला एक कंडिशन आहे काय? इफ h² - ab इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. थेरम घेतला आपण डायरेक्ट, बरोबर ना? की जर आपण होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 घेतलं आणि त्याच्यापासून दोन लाईन्स मिळवल्या तर त्या नेहमी काय असणार आहे? पासिंग थ्रू ओरिजिन. फक्त कंडिशन काय आहे? h² - ab इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तो निगेटिव्ह नाही आला पाहिजे. मग मान्य का प्रत्येकाला? म्हणजे और काय 2 मिनिटांनी काय जर दोन लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन घेतल्या तर त्यांचं कंबाईन इक्वेशन काय येतं? अरे कंबाईन इक्वेशन काय येतं? होमोजिनियस. आणि कोणतंही होमोजिनियस इक्वेशन घेतलं त्याच्यामध्ये किती लाईन्स आहे? दोन लाईन्स की ज्या काय होतात? ओरिजिन मधनं पास होतात. म्हणजे हा थेरम 2 वे. मला वाटतं मी 2 थेरम घेतले होते पहिल्या पार्ट मध्ये. त्यातला पहिला थेरम हा होता की 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन मग होमोजिनियस इक्वेशन आणलं होतं. जे C1 C2 नव्हतं असंच सॉल्व्ह केलं होतं कंबाईन इक्वेशन, बरोबर आहे? हा. आणि दुसरा थेरम घेतला होता की होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इफ h² - ab इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. पहिला IMP थेरम दिला जातो, बरोबर आहे? मग हा इकडून पण इकडे चालतो. म्हणजे कोणत्याही दोन लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन असतील तर त्यांचं कंबाईन इक्वेशन होमोजिनियस येणार आहे. आणि होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 जर घेतलं तर ते स्प्लिट केल्यानंतर नेहमी तुम्हाला दोन लाईन्स मिळणार एखाद्या पासिंग थ्रू ओरिजिन. इथपर्यंत अडचण. आता तसंच काही उद्योगिक झालाय पहा. आपण आता 2 लाईन्स घेतल्या, 2 लाईन्स, पण पासिंग थ्रू ओरिजिन वगैरे काय आहे का? नाही. तर यांचं कंबाईन इक्वेशन काय आलं? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. म्हणजे हे वाला आलं. मान्य का प्रत्येकाला? प्रूव्ह केलं आता, बरोबर आहे? पण पहा जसा याचा रिव्हर्स ट्रू आहे म्हणजे इकडून इकडे जाता येतं, इकडून इकडे पण येता येतं, बरोबर आहे? तर तसं याचं इकडून इकडे जातं हे नाही होत. म्हणजे या थेरमचा कॉन्व्हर्स ट्रू नाही. तो समजला काय म्हणतोय मी? जसा होमोजिनियसला कॉन्व्हर्स ट्रू होता, बरोबर आहे, तसा या थेरमचा कॉन्व्हर्स ट्रू नाही. म्हणजे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय हे नेहमी दोन लाईन्स रिप्रेझेंट करेल याची गॅरंटी आहे का? अरे आहे का? जसं होमोजिनियस इक्वेशन नेहमी दोन लाईन्स देणारे पासिंग थ्रू ओरिजिन तसं जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय हे नेहमी दोन लाईन्स देईल याची गॅरंटी नाही. मग हे काय रिप्रेझेंट करतं? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय काय रिप्रेझेंट करतं? तर हे नॉर्मली रिप्रेझेंट करतं कोनिक्स. म्हणजे याच्यामध्ये तुमचं सर्कल आहे, पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स, स्ट्रेट लाईन सगळं याच्यात आलं. म्हणजे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन 5 टाईपच्या डायग्राम्स रिप्रेझेंट करतं. सर्कल, स्ट्रेट लाईन, पॅराबोला, हायपरबोला आणि इलिप्स, बरोबर आहे? मग या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पण आहे ना, पण मग त्याला काहीतरी कंडिशन असतात. मग आता आपल्याची कंडिशन पाहिजे. म्हणजे दोन लाईन जर तुम्ही घेतल्या नॉर्मल लाईन तर यांचं कंबाईन इक्वेशन जनरल सेकंड डिग्री येतंय, पण प्रत्येक सेकंड डिग्री इक्वेशन हे दोन लाईन दाखवत नाही, तर ते कोनिक दाखवतं. याच्यामध्ये सर्कल, लाईन्स, पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स सगळं येतंय, बरोबर आहे? मग यात फक्त लाईन्स कधी येतील त्याला स्पेशल कंडिशन आहे. मग खाली घ्या. हा उद्योग समजला का रे प्रत्येकाला? अरे याच्यावर सीईटीला एक्झाम्पल आहे बरोबर का? गणमान करायची नाहीये. ओके, तर खाली लिहा नोट.
Note number 1. Note number 1. The general second degree equation in x and y, general second degree equation in x and y represents your general second degree equation in x and y, that is कोणतं रे ते लिहा, that is ax square plus 2hxy plus dy square plus 2gx plus 2fy plus c is equals to 0. बरोबर आहे का? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन represent pair of lines if and only आता नीट ऐका बरं का, ऍक्च्युअली जनरल सेकंड डिग्री इक्वेशन नेहमी लाईन्स रिप्रेझेंट करत नाही. याच्यामध्ये 5 डायग्राम येतात. सर्कल, स्ट्रेट लाईन म्हणजे 2 स्ट्रेट लाईन, हायपरबोला, पॅराबोला, इलिप्स. पण याला पेअर ऑफ लाईन साठी कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? इफ अँड ओनली इफ. या 2 कंडिशन. पहिली ए कंडिशन, डिटर्मिनंट. आता याच्यात या कंडिशन बद्दल एक दुसरी पण दिलेली बरं का बुक मध्ये, ती लक्षात नाही ठेवायची. जर हा डिटर्मिनंट 0 आला तर पेअर ऑफ लाईन्स आहे. आणि दुसरी कंडिशन आहे एक्स स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. ऑलरेडी ती कंडिशन तर आपली आहेच ना होमोजिनियस पासून. म्हणजे हे इक्वेशन, हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करेल. कधी रे? जर हा डिटर्मिनंट 0 आला आणि एक्स स्क्वेअर मायनस ए बी कसा आला? नॉन नेगेटिव्ह. म्हणजे 0 झालं किंवा पॉझिटिव्ह झालं, पण निगेटिव्ह चालणार नाही. जर या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं? पेअर ऑफ लाईन. याला अल्टरनेट, या डिटर्मिनंटला एक अल्टरनेट इक्वेशन दिलं असतं, ते मी कधी पाठ नाही केलं. त्याचं आहे ABC प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CS स्क्वेअर इज इक्वल टू 0. पण ते इक्वेशन पाठ करण्यापेक्षा डिटर्मिनंट सोपं आहे. आणि याची आयडिया माहिती आहे काय रे? आयडिया, अ हंबल गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज. झालं. प्रत्येकाचा पहिला घ्यायचं. काय ट्रिक? अ हंबल गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज. बस संपलं. प्रत्येकाचं एक लेटर घेत चालायचं. झाला ब्रॅकेट तुमचा डिटर्मिनंट बनवून. म्हणजे मी सुद्धा कधी पाठ करत नाही. लिहिता मीच म्हणत राहतो मनातल्या मनात. आणि प्रत्येकाचं पहिलं लेटर घेत जाईल. बरोबर आहे? झाली ट्रिक लक्षात? राहिली का लक्षात? वरती वाटत लिहून ठेवा ती ट्रिक. काय ट्रिक आहे? अ हंबल गर्ल, वर 3 ओळी बनवायच्या समासामध्ये. अ हंबल गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज. 11 वाल्यांचं पाठ झालंय. आणि अ हंबलचा H, गर्लचा G, नंतर हॅव्हिंगचा H, ब्युटिफुलचा B, फेसचा F, गोइंगचा G, फॉरचा F आणि सी कॉलेजचा C. याच्या खाली अंडरलाईन करा. तुम्हाला कळेल की तुम्ही काय लिहिलंय. तर एखादं वाचायचं नोटबुक घरचं आणि म्हणायचं काय चाललंय म्हणजे कवी, आणि ते पण गर्लवर पहिले फटके बसतील वगैरे.
ओके, ट्रिक समजली? अरे म्हणजे डिटर्मिनंट पाठ करायची गरज नाही. जर हा डिटर्मिनंट 0 आला आणि x² मायनस ab ची व्हॅल्यू जर नॉन निगेटिव्ह आली तर हे जे इक्वेशन आहे 100% काय रिप्रेझेंट करतो? पेअर ऑफ लाईन्स. समजला? ओके. आता जर पेअर ऑफ लाईन्स आहे तर ह्या लाईन्स काय ओरिजिन मधनं पास होत नाही. पण परत बाळांनो तोच मुद्दा आला, या दोन लाईन्स मध्ये काहीतरी अँगल होईल ना? अरे होईल का नाही होणार? मग आता लक्षात घ्या, अँगल हा नॉन होमोजिनियस पार्ट म्हणजे कोणता? 2gx + 2fy + c याच्यावर डिपेंड नसतो. तो कोणा डिपेंड असतो? होमोजिनियस पार्ट वरती. मग आता खाली घ्या. इथपर्यंत झालं प्रत्येकाचं? त्यात काय अडचण वाटते? नोट समजली? ओके, नेक्स्ट नोट नंबर 2. नोट नंबर 2. नोट नंबर 2. आता नोट नंबर 2 कशी आली बाबा का समजून घ्या पहिले. सपोज हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस, बरोबर आहे. इथे मी दोन लाईन्स घेतो. या दोघांच्या मध्ये जो ऍक्यूट अँगल झालाय तो आहे थिटा. आता माझा सिंपल क्वेश्चन आहे, या दोन लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहे का? म्हणजे जनरल आहे. मग या दोघांचं जे कंबाईन इक्वेशन असेल ते काय असेल? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन नाहीये, यांचं इक्वेशन ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0. मान्य का प्रत्येकाला? ओके. आता मी एक उद्योग करतो. उद्योग असा करतो, यातली पहिली लाईन घेतो, दिसते प्रत्येकाला? हिला पॅरलल, या लाईनला पॅरलल लाईन काढतो ओरिजिन मधून. सपोज ही लाईन आहे का जी ह्या लाईनला कशी आहे? पॅरलल. बरोबर आहे. ओके. त्यानंतर दुसरी लाईन काढतो, हिला पॅरलल, पण ती सुद्धा कुठलं पास झाली पाहिजे? ओरिजिन मधून. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही लाईन्सला पॅरलल लाईन्स काढल्या. म्हणजे काय केलं माहिती का? ऍक्च्युली फक्त ह्या दोन लाईन्स उचलल्यात आणि हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे ना, हा कुठे उचलून ठेवला? बाकी लाईन्सचं नेचर बदललं का? म्हणजे या दोघांमधला अँगल बदलल का? हा थिटाच राहिला. पण या दोन लाईन्सचं पासिंग थ्रू ओरिजिन आहे, तर यांचं कंबाईन इक्वेशन कोणत्या फॉर्मचं असेल? मग आता मला सांगा, अँगल चेंज झाला का रे? पण चेंज काय झालं? नॉन होमोजिनियस पार्ट निघून गेला. याचा अर्थ तो अँगल नॉन होमोजिनियस पार्ट वर डिपेंड आहे का? तो कोणावर डिपेंड आहे? होमोजिनियस पार्ट वरती. मग लक्षात ठेवा, लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन असतो नाही तर ओरिजिन नसतो. अँगलचा फॉर्म्युला तोच राहतो. अँगलचा फॉर्म्युला बदलत नाही, की जो आपण मागच्या पार्ट मध्ये प्रूव्ह केला. मग आता जर मी म्हटलं इफ थिटा इज द acute angle, if theta is acute angle between the lines represented by ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0.
देन मला सांगा टॅन थिटाचा फॉर्म्युला काय येईल रे? मॉड ऑफ 2 इंटू अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन, म्हणजे अँगलचा फॉर्म्युला बदलल का? म्हणजे होमोजिनियस इक्वेशन येऊ, नाही तर जनरल सेकंड डिग्री इक्वेशन येऊ, अँगलचा फॉर्म्युला बदलत नाही. आता एक सीईटीचा क्वेश्चन सांगतो. दोन मिनिट झाले दिलेलं प्रत्येकाने. हा आता पुढचा पार्ट कोणीच यायचा नाही, समजून घ्या. ह्या डायग्राम वरनं एक सीईटीचा क्वेश्चन बनतो. क्वेश्चन असा आहे, लिहायचं नाही पुढचं क्वेश्चन, फाइंड द इक्वेशन, फाइंड द कंबाईन इक्वेशन किंवा द कंबाईन इक्वेशन, द कंबाईन इक्वेशन ऑफ लाइन parallel to the line represented by ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 and passing through origin इज, आणि खाली ऑप्शन दिले असतात. म्हणजे बरोबर का काय म्हणणे त्यांचं, याच्यामध्ये त्या दोन लाईन्स आहेत, या दोन्हीला कशा पॅरलल, आणि पासिंग थ्रू लाईन्सचं इक्वेशन काय आहे? म्हणजे फक्त पासिंग थ्रू ओरिजिन आणि पॅरलल जर आला जनरल सेकंड डिग्री इक्वेशनला, तर यातला एवढा पार्ट घ्यायचा, नॉन होमोजिनियस पार्ट कट करायचं. आन्सर काय येईल? एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. यात नंबर किती बदला ना, अरे नंबर किती बदला, एक्झाम्पल तयार होतो. उद्योग समजला का? कारण की ह्या दोन लाईन जनरल सेकंड डिग्री इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन नव्हतं, बरोबर आहे. आणि फक्त आपण हा उचलून जर इथे घेतला ओरिजिनवर लाईन्स ठेवल्या, म्हणजे पॅरलल लाईन्स घेतल्या, तर बाळांनो फक्त होमोजिनियस पार्ट उठतो, नॉन होमोजिनियस म्हणजे एक्स वाय आणि कॉन्स्टंट टर्म गायब करायची, उरलेला पार्ट लिहायचा. तर त्या काय असतात, लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड पॅरलल टू जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. समजला प्रत्येकाला? ओके ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, नोट नंबर 2 समजली प्रत्येकाला? अरे बाळांनो नोट नंबर 2 समजली? मग या नोट नंबर 2 वरनं परत दोन केस. केस नंबर 1, इफ लाईन्स आर पॅरलल किंवा पॅरललच्या ऐवजी आपण काय, दॅट इज कोइन्सिडेंट. इफ लाईन्स आर पॅरलल और कोइन्सिडेंट, मला सांगा बरं काय कंडिशन येईल? लाईन्स आर पॅरलल म्हणजे टॅन अँगल किती आला पॅरलल लाईन म्हटल्यानंतर? 0. टॅन 0 किती? मग 0 आन्सर कधी येईल? न्यूमरेटर 0 का डिनॉमिनेटर 0? म्हणजे त्यावेळेस ती कंडिशन काय येईल? देन एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. मागच्या एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते आपण याची, बरोबर आहे. ओके. आणि केस नंबर 2 काय असेल? केस नंबर 2, इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर, if lines are perpendicular, then काय?
ए प्लस बी इज इक्वल टू 0, कारण परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री, बरोबर आहे. मग tan 90 किती असतो? नॉट डिफाईन. मग नॉट डिफाईन आन्सर कधी येतं? न्यूमरेटर 0 का डिनॉमिनेटर 0? अडचण. ओके. आणि आता लास्ट नोट राहिली, नोट नंबर 3. पावर का मला सांगा रे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 याच्यामध्ये नेहमी 2 लाईन्स आहे, मान्य. जर या 2 लाईन्स आहे तर या 2 लाईन्सचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणता आहे? ओरिजिन. कारण की या दोन्ही लाईन्स एकमेकाला कुठे इंटरसेक्ट झाल्या? म्हणजे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन, सॉरी, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 साठी आपला पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा फॉर्म्युला घ्यायची गरज पडली का? कारण की होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 मध्ये दोन्ही लाईन्स दोन्ही ओरिजिन मधनं पास होत आहेत, म्हणजे त्या एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करतात? म्हणजे यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा नेहमी काय असणार आहे? 0 0 ओरिजिन, बरोबर आहे. पण बाळांनो, जर लाईन्स या जनरल सेकंड डिग्री इक्वेशन मधल्या असतील तर यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वेगळा आहे काहीतरी. तो 0 0 आहे का? नाही. बघण्यासाठी एक फॉर्म्युला येतो, मग खाली घ्या. इफ x square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 represent pair of lines, then represent pair of lines. पहिला तो pair of lines असला पाहिजे तर का मुद्दा येतो. then the point of intersection is given by the point of intersection is given by आता बुक मधला फॉर्म्युला 2 मिनिटं कोणीच फॉर्म्युला नाही सांगा बरं का. फक्त फॉर्म्युला एक करून सांगतो, कारण बुक मधला फॉर्म्युला मी सुद्धा वापरत नाही. बुक मध्ये फॉर्म्युला असा आहे, hf मायनस bg अपॉन ab मायनस एच स्क्वेअर आणि इथं आहे gh मायनस af अपॉन ab मायनस एच स्क्वेअर. हा तुमच्या बुक मध्ये फॉर्म्युला दिला, पण हा फॉर्म्युला मी काहीच यूज करत नाही. कारण आहे, आपण आतापर्यंत जी व्हॅल्यू काढतो ती कोणाची काढतो? एच स्क्वेअर मायनस एबीची. एबी मायनस एच स्क्वेअर चुकीचा वाटतो ना. मग मी काय करतो, फक्त न्यूमरेटरला मायनसने मल्टिप्लाय करतो, म्हणजे जो निगेटिव्ह तो पॉझिटिव्ह करायचा आणि जो पॉझिटिव्ह तो निगेटिव्ह करायचा. म्हणजे हा फॉर्म्युला जर मी असा लिहिला तर बरोबर का, बीजी मायनस एच अपॉन, आणि मग इकडं पण काय होईल, एफ मायनस जीएच अपॉन, मग आपण तो वरचा बुक मधला फॉर्म्युला यूज न करता हा फॉर्म्युला यूज करतो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन साठी. यातला पहिला जो आहे तो एक्स कोऑर्डिनेट, दुसरा जो आहे तो वाय कोऑर्डिनेट आहे.
ओके, अडचण बोला. अरे एक्झाम्पल मध्ये काय अडचण वाटते? सॉरी, थेरम मध्ये एक्झाम्पल म्हणतो. हा, आता थेरी संपली म्हणजे चॅप्टर संपला. शेवटची एक बाकी राहील ना आपली आता फक्त. चॅप्टरची पूर्ण थेरी संपली. हा, आणखीन कोणाला पाहिजे असेल थेरी एवढी कमी पडत असेल तर बुक मध्ये 5च्या पानं उतरून दिलेले मस्त. इच्छा असेल तर बसा वाचा. पण हा, एवढ्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. पुढे जे काय आपण नोट्स वगैरे घेतलं ना, एवढंच करायचं एक्झाम्पल साठी. ठीक आहे, खाली घ्या मग आता. एक्झरसाइज 4.3 चॅप्टरची लास्ट एक्झरसाइज सुरू झाली. म्हणजे आता हा चॅप्टर 11 एक्झाम्पल आहे, 11 क्वेश्चन संपले, चॅप्टर संपला. हा चॅप्टर संपला की मग आपला पेपर सेकंड सुरू करायचा आहे, डिफरन्सिएशन. आणि आधी सगळ्यांची हाफ फी पेड पाहिजे डिफरन्सिएशनला, विदाउट फी बसू नका. एक्सरसाइज 4.3 क्वेश्चन नंबर 1. एक्सरसाइज 4.3 क्वेश्चन नंबर 1. फाइंड the joint equation. Find the joint equation of the pair of lines. मतलब पहिलं एक्झाम्पल, through the point 2, -1 and parallel to line represented by 2x² plus 3xy minus 9y² is equals to 0. म्हणजे जी अँगलच्या वेळेस आपण डायग्राम काढली होती बा, की जनरल सेकंड डिग्री वरून पॅरलल होमोजिनियस घ्या. इथं उलट दिलंय, होमोजिनियसला पॅरलल, पण ह्या पॉइंट मधनं पास होणारा म्हणजे यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा आहे. बरोबर आहे? अरे बरोबर का? म्हणजे तुम्हाला होमोजिनियस वरनं ते काढायचंय. क्लिअर कट. हा पार्ट तर कॉमन असणार आहे. प्रश्न येणार पुढे चेंजचा. त्याच्या पुढे एक्स ची टर्म येणार आहे, वाय ची टर्म येणार आहे आणि कॉन्स्टंट टर्म येणार आहे. कारण की पॉइंट लाईन तिथनं पास करायचे आपल्याला. बरोबर आहे? मग आता आपल्याला ते माहिती की जर समजा मी तुम्हाला जनरल सेकंड डिग्री इक्वेशन दिलं आणि म्हटलं यांना पॅरलल आणि ओरिजिन मधनं पास होणार लाईन काढा, तुम्ही एवढं होमोजिनियस लिहायचं इक्वल टू 0 करायचं. पण आता उलट करायचं. होमोजिनियस दिला आणि याला पॅरलल, त्याच्यामध्ये 2 लाईन्स आहे ना, याला पॅरलल असणाऱ्या, होमोजिनियसला पॅरलल असणाऱ्या 2 लाईन की ज्या ह्या पॉइंट मधनं पास होत आहेत. मग त्या ओरिजिन मधनं पास होत आहेत का? नाही. तर त्यांचं कोणतं इक्वेशन फाइंड करायचंय? कोणतं इक्वेशन? हा, तर जॉईंट इक्वेशन आपण आतापर्यंत कधी फाइंड केलंय की? झालं वाटलं. जॉईंट म्हणजेच कंबाईन ना. जॉईंट इक्वेशन म्हणजेच काय? कंबाईन इक्वेशन. बाकी काही फरक नाही. सिमिलर मिनिंग वर्ड वापरला फक्त. आपण जॉईंट करतो म्हणजे कॉम्बिनेशन करतो ना दोघांचं. जॉईंट इक्वेशन आणि कंबाईन इक्वेशन एकच असतं. मग आतापर्यंत आपण जॉईंट इक्वेशन केलेच का फाईंड? केलेच ना फाईंड. म्हणजे जॉईंटच्या ऐवजी काय म्हटलंय? कंबाईन इक्वेशन.
फरक समजला? एक्झामला असं फिरवलं जातं तुम्हाला. तुम्ही आता कसे म्हणले नाही, कारण जॉईंट इक्वेशन आपण नाही फाईंड केलं, मग असेच तुम्ही एक्झामवर आले. आम्हाला म्हणतात सर आपले झालंच नव्हतं, हा शब्दच नव्हता. तर कंबाईन इक्वेशन म्हणजेच काय? जॉईंट इक्वेशन. मान्य? ओके. म्हणजे आपला ह्या दोन लाईन, याच्यामध्ये दोन लाईन्स ते यांना पॅरलल असणाऱ्या आणि ह्या पॉइंट मधनं पास होणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन म्हणजे कोणतं? कंबाईन इक्वेशन फाइंड करायचं आहे. अडचण? अरे अडचण क्वेश्चन समजण्यामध्ये मला सरळ सरळ पर्याय पहा बरं का. हे दोन प्रकारे सुटत एक्झाम. पहिला पर्याय, याच्यापासून दोन सेपरेट इक्वेशन मिळवा. बरोबर आहे, दोघांचे स्लोप घ्या. आता लाईन जर पॅरलल आहे तर यातले दोन स्लोप आणि त्या दोन लाईनचे स्लोप कसे असतील? सेम. स्लोप मिळाले दोन्हींचे M1 M2 आणि दोन्ही लाईन कोणत्या पॉईंट मधून पास होत आहेत? मग स्लोप पॉईंट फॉर्म आहेच ना आपल्याकडे, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. यात त्या व्हॅल्यूज टाका. दोन सेपरेट इक्वेशन भेटतील रिक्वायर्ड लाईनची, त्यांचं परत काय करा. आला आन्सर. जे जुना स्टडी करता त्यांना माहित असेल. असं एक्झाम पण झालंय का आपलं? झालंय, पण पॅरलल लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, परपेंडिक्युलर लाईन्स, सेम उद्योग आहे. करा बरं सॉल्व. सोल्युशन बरोबर नाही रे. सोल्युशन, द गिवन कंबाईन म्हणा किंवा जॉईंट म्हणा, द गिवन कंबाईन इक्वेशन इज काय? 2x² प्लस मायनस 9y² इज इक्वल टू. आता आपल्याला काय करायचंय तर याच्यापासून दोन लाईन्स पाहिजे ना, मग आपण सेपरेट लाईन्स फाइंड करायचा उद्योग पाहिलेला आहे. 4.1 मध्ये घेतो बघा, कंबाईन सेपरेट. मग इथे काय करणार? 2 इंटू मायनस 9 मायनस 18 एवढं मल्टिप्लिकेशन आणि प्लस 3 एवढी सबट्रॅक्शन. शोधा दोन नंबर असे. हा प्लस हा मायनस. का बरं? दोघांचं मल्टिप्लिकेशन तेवढं येतंय आणि त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जी घेणार ती घ्या. काही घ्या, साईन वेगवेगळे, सबट्रॅक्शन घ्यावे लागेल. तर आन्सर प्लस 3 येतंय. ओके, मग त्याच्यावर करा सॉल्व्ह. 2x² प्लस 6xy मायनस 3xy मायनस 9y² इज इक्वल टू 0. म्हणजे आपण काय केलं बाळांनो? ही जी मिडलची टर्म आहे ती स्प्लिट केली. अडचण? ओके, दोन दोनची ग्रुपिंग करा. पहिल्या दोघांच्या ग्रुपिंग मधनं काय कॉमन निघेल? 2x कॉमन निघाला. काय शिल्लक राहिला? पहिल्या टर्म मध्ये 1 प्लस इथे 3 इंटू 2 होता ना, 2 बाहेर गेला. किती शिल्लक राहिला? इथनं मी मायनस 3y कॉमन काढला. आता मायनस 3y कॉमन काढला, मायनस कॉमन काढल्यामुळे साईन चेंज होणार आहे सगळे. हा उरला 1, इथे साईन चेंज होईल मायनस कॉमन काढल्यामुळे. आणि हा 9 म्हणजे काय होता? 3 इंटू 3 होता ना, 1 3 बाहेर गेला, उरला 3. y² मध्ये 2y होते, त्यातला 1 y बाहेर गेला. आणि जर तुमचा आन्सर बरोबर आहे तर बाळांनो तो ब्रॅकेट सेम आलाच पाहिजे, तरच तुमचा आन्सर बरोबर. आलाय का ब्रॅकेट सेम? मग तो ब्रॅकेट सेम आला, ब्रॅकेट एकदा लिहा इंटू. आणि जे बिचारे हे ब्रॅकेटच्या बाहेर आहे यांना एका ब्रॅकेट मध्ये टाकून द्या. आलं का रे? u इंटू v0. u इंटू v0 म्हणजे एकतर काय असेल? u0 आणि v0 म्हणजे दोन इक्वेशन भेटतील आपल्याला. देअरफॉर
x plus 3y is equals to 0 आणि दुसरं काय भेटेल 2x minus 3y is equals to 0 आणि बाळांनो हे दोन काय सेपरेट इक्वेशन झाले पण कोणाचे रे गिवन लाईन्स बरोबर ना आपल्याकडे दोन लाईन्स आहे गिवन लाईन्स आणि रिक्वायर्ड लाईन्स मग इथे मी म्हणणार आर द सेपरेट equations of are the separate equations of given line मान्य आहे का प्रत्येकाला हे गिवन लाईन चे सेपरेट इक्वेशन आले मान्य ओके मग आता दोघांचे स्लोप फाइंड करतील आपला therefore slope of given line काय रे स्लोपचा फॉर्म्युला मायनस कोइफिशिएंट ऑफ x अपॉन कोइफिशिएंट ऑफ y अँड हे झालं पहिल्यासाठी दुसऱ्यासाठी मायनस कोइफिशिएंट ऑफ x अपॉन कोइफिशिएंट ऑफ y रिस्पेक्टिव्हली दॅट इज पुढे आपण एक्सटेंड करून घेऊया -1/3 आणि दुसरा काय आला मायनस मायनस काय होऊन जाईल कॅन्सल म्हणजे काय उरला रिस्पेक्टिव्ह अडचण बोला बरं आता हे दोन जे स्लोप आले हे गिवन लाईनचे स्लोप झाले बरोबर आहे पण रिक्वायर्ड लाईन कशा आहे रे पॅरलल यांना बट required lines are parallel to given line मान्य का प्रत्येकाला रिक्वायर्ड लाईन्स या मात्र गिवन लाईन्सला कशा आहे पॅरलल आहे मग therefore slope of required line रिक्वायर्ड लाईनचे स्लोप काय होतील पॅरलल म्हणण्याचे स्लोप बदलतील का रे अरे पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात सेम मग पहिल्या लाईनच्या स्लोपला मी म्हणतो m1 तो किती आला आणि दुसरा स्लोप किती m2 किती आला रिस्पेक्ट अडचण बोला बरं आणि या दोन्ही रिक्वायर्ड लाईन कोणत्या पॉइंट मधनं पास होत आहेत 2,-1 अँड रिक्वायर्ड लाईन passes through 2,-1 मग याला म्हणा x1 y1 म्हणजे आता तुमच्याकडे रिक्वायर्ड लाईन्स बद्दल काय काय रे अरे काय काय रिक्वायर्ड लाईन्स बद्दल स्लोप आहे आणि दुसरा पॉइंट आहे बरोबर आहे मग तुमच्याकडे स्लोप पॉइंट फॉर्मचं इक्वेशन आहे we know that the slope point form of equation of line is slope point form of equation of line is काय असतं y
मायनस y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. m म्हणजे काय असतो? स्लोप. हे पण बाळांना आपल्याकडे स्लोप m नाही, m1 आणि m2 दोन स्लोप्स आहेत. Therefore the separate equations of required lines are काय येईल पहिलं इक्वेशन? y minus y1 is equal to m1 into bracket x minus x1. m च्या ऐवजी काय घेतला फक्त? अरे बाळांनो, m च्या ऐवजी काय घेतला? m1. अँड दुसरं इक्वेशन काय होईल? y minus y1 is equal to m2 into bracket x minus. ओके, m1 m2 x1 y1 आहे आपल्याकडे. सगळे पुट करा, ऍट टाइम दोन्हीमध्ये पुट करा. y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे? -1 इज इक्वल टू m1 -1/3 इंटू x मायनस x1. x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 2. अँड परत पुढे व्हॅल्यू पुट करा. y मायनस y1 म्हणजे 1 -1. m2 ची व्हॅल्यू किती आहे? 2/3 इंटू x मायनस x1 म्हणजे 2. आणि ते दोन्ही सॉल्व करायचे आणि इक्वेशन्स बनवायचे. आधी का बघ, सिम्प्लिफाय मी असं करतो पहिले. देअरफॉर y मायनस मायनस काय होईल रे? +1 इज इक्वल टू -1/3 इंटू x मायनस 2. अडचण काही? फक्त तो मायनस मायनस पहिले प्लस करून घेतलं, जास्त गोंधळ नाही करत येते. अँड y मायनस मायनस +1 2/3 x मायनस 2. अडचण? अरे बघा अडचण. ओके, आता हा जो 3 आहे हा इकडे दोघांना मल्टिप्लाय करून टाका. हा -1 इकडे दोघांना मल्टिप्लाय करून टाका. चालेल का? सिमिलरली हा 3 इकडे आणि हा 2 इकडे. करा बरं मल्टिप्लिकेशन. काय होईल? 3y + 3 इज इक्वल टू -x मायनस मायनस +2 अँड 3y + 3 इज इक्वल टू 2x मायनस 4. आता जनरली x ची टर्म कशी पाहिजे असते? पॉझिटिव्ह. x ची टर्म पॉझिटिव्ह करायची असेल तर इथे निगेटिव्ह आलेली हे इकडे घेऊन या, आणि इकडे मात्र x ची टर्म ऑलरेडी पॉझिटिव्ह आली, मग हा इकडे घेऊन या आणि इक्वेशन उलट करून लिहा. दॅट इज काय येईल इथे? 3y + 3 + x मायनस 2 इज इक्वल टू 0 अँड तिकडचं इक्वेशन काय होईल? 2x मायनस 4 अडचण. ओके, आता इक्वेशन आपल्या फॉर्म मध्ये लिहा. पहिली टर्म x ची x + 3y. पहिले x लिहिला, नंतर 3y लिहिला आणि कॉन्स्टंट टर्म पाहून घ्या. 3 - 2 इज इक्वल टू 0 अँड पुढे 2x -3y म्हणजे पहिले x ची टर्म नंतर y ची टर्म तशीच लिहिली. इथे हा पहा -4 - 3 -7 इज इक्वल टू 0. आणि बाळांनो हे काय आलं? आर द सेपरेट इक्वेशन.
ऑफ रिक्वायर्ड लाईन. मग आता यांचं कोणतं रिक्वायर्ड लाईनचे दोन इक्वेशन भेटले ना, पण तुम्हाला रिक्वायर्ड लाईनचं कोणतं इक्वेशन फाइंड करायचं रे बाळांनो? जॉईंट इक्वेशन. बरोबर आहे. देअरफॉर द जॉईंट इक्वेशन, त्याला आपण आणखी काय म्हणतो दुसरं, दॅट इज कंबाईन इक्वेशन. ऑफ रिक्वायर्ड लाईन इज काय येईल, जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशन ह्या दोघांचं घ्यायचं मल्टिप्लिकेशन. जसं आपण थेरम मध्ये घेतलं होतं बा, सेम उद्योग करायचा इथे. म्हणजे काय होईल, x प्लस 3y प्लस 1 इंटू 2x मायनस 3y मायनस 7 इज इक्वल टू 0. आणि आता हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन येतं. अरे केलं ना आता आपण, करा बरं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन प्रॉपरली करा. जो 2x आहे तर पण त्यांनी सगळ्यांना मल्टिप्लाय करा. काय होईल, 2x इंटू x प्लस 6xy प्लस 2x. अडचण. त्यानंतर मायनस 3y, याने तिघांना मल्टिप्लाय करा. काय होईल, पहिली टर्म मायनस 3xy मायनस 9y स्क्वेअर मायनस 3y. आणि जसं या दोन टर्मने मल्टिप्लाय केलं तर मायनस 7 ने सुद्धा मल्टिप्लाय करा. मायनस 7 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, मायनस 7x मायनस 21y मायनस 7 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. ओके, जसं थेरम मध्ये झालं होतं तसंच होणार आहे. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि कॉन्स्टंट टर्म एकच येणार आहे, पण एक्स वायच्या दोन टर्म येतील, एक्सच्या दोन टर्म येतील, वायच्या दोन टर्म्स येतील, तर मिक्स करायला लागतील फक्त आपल्याला. देअरफॉर 2x स्क्वेअर, त्यानंतर एक्स वायचे टर्म घ्या, 6xy मायनस 3xy प्लस 3xy, नंतर वाय स्क्वेअरची टर्म, नंतर एक्स ची टर्म 2x मायनस 7x मायनस 5, नंतर वाय ची टर्म मायनस 3 मायनस 21 मायनस 24y आणि लास्टला विचारा कॉन्स्टंट. आणि एक पाहून घ्या, पॅरलल लाईन्स आहे ना, तो होमोजिनस पार्ट काय होता, 2x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 9y स्क्वेअर, 2x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 9y स्क्वेअर.
तो सेम जरा होता, प्रश्न फक्त पुढच्या पाठचा होता. इफ द रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन ओके. एक्झाम्पल मध्ये अडचण, अरे एक्झाम्पल मध्ये अडचण सेम असच फार सेम असच क्वेश्चन जर दिला तर सुटेल का? सुटेल 100%. चला 2 मिनिटं ट्राय करण्यासाठी देतो. हे एक्झाम्पल झालं प्रत्येकाचं. ओके ठीक आहे. आन्सर हे पाहून नका लिहू, आन्सर फक्त म्हणजे हेच नंबर कॅरी करताल पुढे. ओके. सेकंड एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 1 मधलं सेकंड एक्झाम्पल. थ्रू द पॉइंट 2, -3 and parallel to the line represented by x² plus xy minus y² is equals to 0. सेम एक्झाम्पल आहे का नाही? फक्त पॉइंट बदलला आणि इक्वेशन बदललंय मी. करा बरं सॉल्व, पेन्सिलने सॉल्व करा, पेन्सिलने सॉल्व करा. ज्यावेळेस मला शुअरली काही सांगतो तर काहीतरी गणमन असते. पेन्सिलने सॉल्व करा. चला पेनने ना करू. करा चला, सेपरेट इक्वेशन फाइंड करा. काय हो राहिलं रे? फॅक्टर्सच पडत नाहीये तर ही मर्यादेची ऍप्लिकेबल आहे का? कारण की जर फॅक्टर्सच पडले नाही तर सेपरेट इक्वेशन भेटणार आहे का? जर सेपरेट इक्वेशन नाही भेटले त्यांनी स्लोप भेटणार नाही, पॅरलल लाईन स्लोप भेटणार नाही. पॉईंट माहिती आहे पण त्याचा काय फरक पडणार नाही. एम ची व्हॅल्यूच घेऊ शकत नाही आपण. बरोबर आहे. म्हणजे आता इथं प्रॉब्लेम हाच आहे. एक्झाम्पल पूर्ण सेम दिसतं ना रे, पूर्ण सेम. पण आता इथून पुढे आज होणार आहे. दिसायला 2 एक्झाम्पल पूर्ण सारखे दिसतात पण दोघांमध्ये काहीच घेणं देणं नसतं. आणि मग आपण म्हणतो तर दोन्ही एक्झाम्पल सारखे आहे ना, एक सोडून द्या, दुसरा आम्ही क्लासला करतो. आणि मग लक्षात येतं की जे पहिलं सोडून दिलं ते सरळ सरळ होतं. दुसरं आणि पहिलं फक्त दिसायला सारखं होतं. ऍक्च्युली यांची थेअरी सारखी असणार आहे का? नाही. कारण की मागच्या मध्ये फॅक्टर्स पडले, इथं फॅक्टर्सच पडतील नाही तर सेपरेट इक्वेशन फाइंड होणार नाही. मग हे एक्झाम्पल कसं सोडवायचं? प्रश्न काय आला? हे एक्झाम्पल कसं सोडवायचं? त्यातला हा पार्ट कॉमन असणार आहे. फक्त M1 आणि M2 ची व्हॅल्यू आपण पुट करू शकत नाही. डायरेक्ट कंबाईन इक्वेशन फाइंड करायचं असतं. मग आता हे एक्झाम्पल आज घेऊन गोंधळ करण्यापेक्षा हे एक्झाम्पल आपण उद्या घेऊ. चालेल का? हे पहिलं समजलं प्रत्येकाला. म्हणजे पहिलं एक्झाम्पल आज केलं तर उद्या दुसरा समजलं बरं का. आजचं काम काय आहे की हे पहिलं एक्झाम्पल जे आहे ना ते आज एकदा सोडून पहा. नाहीतर हे दोन्ही एक्झाम्पल जर झाले, 2 मिनिटं ऐका,
जर पहिला आणि दुसरं एक्झाम्पल ऍट टाइम सोडवलं तर प्रॉब्लेम असा होतोय की पहिल्याची थेरी समजत नाही आणि दुसऱ्याची समजत नाही, कारण की दोघांमध्ये पूर्ण डिफरंट आहे. पण हा एवढं आहे, दुसऱ्याच्या थेरीने पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह होऊ शकतं, पण पहिल्याच्या थेरीने दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाही. मग आता हे एक्झाम्पल आपण उद्या घेऊ.